जय भीम सगळ्यांना। आज आहे भीम जयंती। तुम्ही सकाळी लवकर उठली, लेमन वॉटर पिली, ब्रेकफास्ट केला आणि लवकर रेडी झाली पूजेसाठी। बिकॉज दरवर्षी आमच्याकडे सकाळी पूजा होते आणि सकाळची पूजा इम्पॉर्टंट असते। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही म्हणतीजींना बोलवलं होतं, त्यांनी पूजा घेतली, एकदम मस्त पूजा झाली। त्यानंतर आम्ही गेलो जेवायला माझ्या काकीकडे, बिकॉज काकीकडे होतं गोडधोड जेवण। काकीने आमचं बनवलं होतं एकदम मस्त, एकदम पोट भरून पटापट आम्ही सगळ्यांनी जेवण केलं। बिकॉज आम्हाला जायचं होतं कॉलनीमध्ये परत, बिकॉज चालू होणार होते गेम्स। सो आता दुपार झालेली आहे, सगळी पूजा वगैरे सकाळची झाली, आता दुपार झाली आहे, माझं जेवण वगैरे झाले आणि आता आमच्याकडे सुरू झाले आहेत गेम्स। सो आता चालू आहे चेस, लहान पोरांचा गेम्स मी तुम्हाला दाखवते। माझा भाऊ सिद्धांतनी पण पार्टिसिपेट केले, हा इकडे खेळतोय। कॅरम पण चालू आहे चेस सोबत, चिल्लम चाली, इथे लहान पोरांचं लिंबू चमचाचा स्पर्धा चालू आहे। याच्यामध्ये आमचा नमन पण आहे, ज्याला खेळायचे आहे चमचा लिंबू। सगळ्यांनी आपापल्या घरून चमचे आणलेले आहेत। लिंबू कुठे आहे? गोटी ठेवली, लिंबूच्या जागी गोटी ठेवली। गाइस लिंबू की जगह पे लोग ने ना गोटी रखी है, गोटी रखी है। क्या नींबू बहुत महंगे हो गए इसलिए। पहले निकाल जा बेटा पटकन जा बेटू, जा बेटा नमन जा। पुन्हा एक गोष्ट आहे, आता ही ना अजून गांगोळट चालू आहे, खूप मजा येते बिकॉज सगळे जमले आहेत बघा एक सोबत। आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांची पाहुणे वगैरे होती, सगळे लोक आले। खूप संगीत खुर्ची चालू झालेली आहे, लहान मुलांची संगीत खुर्ची। समाज झुकणार नाही। हम लोग खेलने जा रहे हैं संगीत कुर्सी, तो देखते हैं हम लोग कैसे हारते हैं। देखो हम लोग कैसे हारते हैं, पीछे से हम लोग फंसे करेंगे। तसं आम्ही सगळ्यांनी पण संगीत खुर्ची खेळली, बट आम्ही जे बोलले होतो तेच झालं गाईज। कशिश आणि साक्षी देत त्या दोघी त्या लवकर आऊट झाल्या, बट मी आली आहे थर्ड संगीत खुर्चीमध्ये। आम्ही एन्जॉय करत संगीत खुर्ची खेळली। तर संध्याकाळच्या फंक्शनसाठी पण गाईज मी रेडी झाली होती आणि हा होता माझा आजचा लुक। फर्स्ट टाईम आज मी भीम जयंतीला नेसली होती साडी, मी आणि माझ्या बहिणींनी दोघींनी पण। नक्की सांगा मला मी कशी दिसते साडीमध्ये। मग काही डान्सेस झाले लहान पोरांचे, लहान पोरं तर काही नाचले यार। खरं मध्ये आजकालची जनरेशन ना खूप जास्त हुशार आहे डान्स आणि सगळ्याच गोष्टींमध्ये। लहान पोरं खूप मस्त नाचले, त्यासोबत शायऱ्या पण होत्या काही आणि सिंगिंग पण होती। अन्यायाला नाकारून की असा घडावा समाज सारा, अन्यायाला नाकारून संघर्षाच्या वाटेवर धैर्याचे दीप पेटत राहावे। धन्यवाद सर्वांना ऐकल्याबद्दल आणि परत एकदा जय भीम। तर चला गाईस जेवण घेऊ आता आपण आणि मग नाचू। का हसते काकी तू? का हसली अशी काकी? जेवण झाल्यानंतर मी गेली होती नाचायला आणि काय आम्ही जे नाचलो ना, बिकॉज भीम जयंती येते वर्षातून एकदाच आणि भीम जयंती म्हणजे आमच्या लोकांची दिवाळी असते। तर आम्ही जे नाचलो आहे, आम्ही पाय तुटेचपर्यंत दरवर्षी नाचतो। खाणं पिणं सगळं विसरून सगळे लोक नाचतात। मी तरी जेवण आली, पण बाकीचे हे जे सगळे लोक नाचतात माझ्यासोबत ते तर जेवले पण नव्हते। तर आम्ही खूप नाचलो यार, एवढं नाचलो आणि वेगळ्या टाईपचे सगळे आपापले डान्स करत होते। तुम्ही बघू शकतात त्यांचा कोकणी का मालवणी साईडचा पण ते लोक डान्स करत होते आणि आम्ही खूप जास्त सगळ्यांनी मिळून असा हा एक फेस्टिवल असतो जिकडे आमची पूर्ण कॉलनी मिळून आम्ही सगळे नाचतो। बघत नाही आम्ही याची कधी बोलतो नाही बोलतो, त्यांच्यासोबत आम्ही नाही बोलत, त्यांच्यासोबत पण आम्ही नाचतो। आम्ही सगळे मिळून नाचतो आणि मिळून आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो गाइस। ह्या वेळी भीम जयंती माझी अशी झाली, आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली। पसंद आया हो मेरा आज का दिन बहुत लॉन्ग था। आय होप तुम्हाला सगळ्यांना भीम जयंती आवडली असेल। अशा प्रकारे भीम जयंती आमच्या इकडे दरवेळेस साजरा होते आणि दरवेळेस त्याचा स्टँडर्ड वाढत जातो, छोटी मोठी मोठी मोठा असं होत जातं। होपचं पुढच्या वर्षी अजून जोर आणि धमाकेदार आम्ही भीम जयंती करू। तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये गाइस। गुड नाईट, बाय बाय।